जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आता 1 तास झालं मी टेलिव्हिजनवर बघतोय मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदरमध्ये मराठीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांना त्यांनी परवानगीसुद्धा मागितली होती आणि पोलिसांनी परवानगी त्यांना दिली नव्हती. तर हा मराठीवर कुठेतरी अन्याय झालेला आहे. मोर्चा काढणं, सरकारला न्याय मागणं हे प्रत्येक व्यक्तीला कायद्याप्रमाणे अधिकार आहेत. प्रत्येक जातीला आणि प्रत्येक धार्मिकांना हे अधिकार आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याबरोबर हुज्जत झाली. त्या व्यापाऱ्याने मराठी मी का बोललं पाहिजे असं प्रत्युत्तर दिलं आणि त्यावरून वाद वाढला आणि त्यावरून जे अमराठी लोक आहेत मीरा भाईंदरमध्ये राहणारे, त्यांनी पोलिसांना न सांगता न विचारता मराठीच्या विरोधात मोर्चा काढला आणि या मोर्चाला पोलिसांनी संरक्षण दिलं. त्यानंतर त्यांच्या मोर्चाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहून, महाराष्ट्राचं खाऊन, महाराष्ट्रामधून पैसे कमवून मराठी माणसाचा विरोध जर होत असेल तर मराठी माणसानं विचार केला की हा मोर्चा अमराठीच्या विरोधात असेल तर आम्ही मोर्चा काढला पाहिजे. मराठीवर अन्याय होत असेल तर आम्ही अन्याय सहन करणार नाही. आम्हाला मोर्चाची काढणं आणि मराठीचा सांभाळ करणं, मराठीचं रक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून पोलिसांना त्यांनी परवानगी मागितली, परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. हा कुठेतरी खूप मोठा अन्याय आहे. तुम्ही मराठीशिवाय मराठी इतर लोकांना तुम्ही परवानग्या देताय, त्यांना डोक्यावर चढवून घेताय आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर जबरदस्ती करताय. हे फार चुकीचं आहे आणि शिंदेसाहेबांना समजलं पाहिजे. ते मराठी आहेत, आदिवासी समाजाच्या भागात राहिलेले आहेत ते, आणि त्यांना अन्याय म्हणजे काय असतो हे त्यांना माहिती आहे. आणि मराठी हा पूर्ण महाराष्ट्र, मराठीचा विरोध जर झाला तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. मी भीम आर्मीचा महाराष्ट्र कार्याध्यक्ष जरी असलो तरी महाराष्ट्रात शेवटी राहतो म्हणून मी मराठी आहे. आणि मी मराठीवर जर अन्याय होत असेल तर मी सुद्धा या मराठी आंदोलनात सहभागी आहे. मी सरकारचा निषेध करतो आणि जे सर्व आंदोलनामध्ये सामील आहेत त्यांना मी सलाम करतो, शुभेच्छा देतो आणि घाबरू नका, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत. जय भीम.